नमस्कार, मी ज्योती तुमची माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, माझं आत्ताचं हे ब्लाऊजचं कटिंगचं काम चालू आहे, तोच व्हिडिओ मी तुमच्याशी आता शेअर करत आहे। तर हे जे कस्टमर आहे यांचे 4 ब्लाऊज माझ्याकडे शिवायला होते। तर हे 2 साधे ब्लाऊज म्हणजे साध्या साड्यांवरचे ब्लाऊज माझे शिवून झाले आणि आता हे जे 2 ब्लाऊज पीस आहेत तर त्यांचे बघा, त्यांचे गळे त्यांनी म्हणजे साडी गळे रेडी तयार झालेले, एम्ब्रॉयडरीचे हे गळे तयार झाले। त्याच्यानंतर हे हाताला असे पॅच त्यांनी दिलेले। आता हे जे कस्टमरची ब्लाऊजची उंची आहे 14 आणि आपल्याला कटिंग करायची असते 1 इंच जास्त म्हणजे 15, तर उंचीलाही 15चं आहे आणि बाही उंची ही त्यांची प्रॉपरली 11ची आहे, म्हणजे शिवून 11ची उंची त्यांना लागते। तर तुम्ही विचार करा ब्लाऊज पीस किती मोठा आहे, म्हणजे ब्लाऊज किती मोठ्या उंचीचा आहे। तर मग असे जर मोठे ब्लाऊज पीस आले तर तुम्हाला हे कसं मॅनेज करायचे ते तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आणि प्रॉपरली म्हणजे कुठे जॉईंट दिला पाहिजे आणि फिनिशिंग ब्लाऊजला कशी येणार हे तुम्ही आत्ता ह्या व्हिडिओमध्ये बघू शकतात। तर चला आपण सुरुवात करूया। तर मी त्यांच्या मापाचे अस्तर कट करून ठेवलेले आहे। अस्तरही मी 1 मीटरमध्येच त्यांना ॲडजस्ट करते। आता बघा, छातीचं माप आहे आपलं 40 साईजचं, म्हणजे 40चं छातीचं माप आहे। उंचीला रेडी आपल्याला 14ची हवी आणि बाहीची उंची ही 11ची पाहिजे। तर असे ब्लाऊज पीस हा छोटा आहे, तर याच्यामध्ये मी कसं मॅनेज करणार आहे ते तुम्ही बघा। तर अस्तर माझं कटिंग झालेलं आहे, 1 मीटरमध्येच हा अस्तर मी कट करून घेतला। तर बाही बघा, आता ह्या साईडला मला जॉईंट बाहीला द्यायचं आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने करू शकतात किंवा जर अस्तर तुम्ही 1.25 मीटर वगैरे आणलेला असेल तर तुम्ही डायरेक्टली बाही मोठी घेऊन ती शिवू शकतात। तर मग मी बाहीला पण जॉईंट अस्तरचाही देणार आणि मेन फॅब्रिकचाही देणार आहे। आता हा मागची उंचीचा पार्ट बघा केवढा आहे, हा मागच्या उंचीचा अस्तरचा मी कटिंग करून ठेवली। कटोरीही तुम्ही बघू शकतात मोठी साईजची आहे। ॲक्च्युली त्यांच्या साईजपेक्षा कटोरीचं माप मोठं आहे, पण त्यांनी मापाला जे ब्लाऊज दिलं तर त्यानुसार मी ती कटिंग केलेली आहे। आणि त्याच्यानंतर हा साईड पॅटर्न क्रॉसपट्टीही आपल्याला घ्यायची आहे। तर एवढे पॅटर्न आपल्याला ह्या ब्लाऊज पीसमध्ये बसवायचे। आता मी ते कसे बसवणार आहे ते तुम्ही बघा। तर सगळ्यात पहिले आपल्याला हा जो गळा आहे गळाचा मॅनेजमेंट आपल्याला घ्यायचा असतं, म्हणजे पाठीमागचा गळा आपल्याला अगोदर कट करून घेऊया। तर हा गळा मी एकावर एक व्यवस्थित ठेवते। असं बघणार आणि एकावर एक हे गळ्याची फिनिशिंग अगोदर देणार। आता ही प्रॉपरली मी गळ्याची मॅनेजमेंट करून घेतलेला आहे। तर आता बघा, आपला हा पाठीचा काठ खाली आलेला आहे, तो आपण नंतरून बसवूया। पहिले आपण हा गळा असा करून पाठीमागचा भाग आपला बाहीचा कुठपर्यंत बसतो हे आपण अगोदर बघून घेऊया। तर तुम्ही पण घडी अशाच पद्धतीने टाका जेणेकरून बाहीचे हे जे आपले पॅच आहे ते आपल्याला दिसले पाहिजे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज पीस अगोदर ठेवून घ्यायचा। आता मागचा गळा आपल्याला पहिले मागचा पार्ट कट करायचा असतो, तो पार्ट अगोदर आपण ठेवून घेऊया। आता हे जे कस्टमर आहे त्यांच्या गळाची उंची जी आहे ती मोठी, ते बोलले की मला एवढा छोटा गळा नाही पाहिजे। आणि आपण काय करतो, अशा छोट्या गळ्यापासून मोठे गळे कसे बनवायचे याचेही व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेले आहे, तेही तुम्ही बघू शकतात जर तुमच्या कस्टमरला डिझाईन गळ्यांची आवडत असेल तर। आता माझ्या कस्टमरला डिझाईन आवडत नाही, तर ती कस्टमर काय बोलली, इकडून वरती मला प्लेन पार्ट आला तरी चालेल, माझी पार्ट आहे 4.5ची, त्यानुसारच तुम्हाला पार्ट ठेवून हा गळा प्रॉपरली तेवढा दे, वरची साईड प्लेन आली तरीही मला चालेल। तर मी एक लक्ष देऊन बघेल की माझी गळ्याची पाठ किती येणार। तर गळ्याची पाठ बघा 4.5ची येणार, तर प्रॉपर ही डिझाईन एवढी येणार। अर्धा इंच मी खाली ठेवून हा पाठ असा ठेवणार, असा पाठ ठेवणार आणि ही डिझाईन बघा 4 इंच वरती प्लेन पार्ट आपला येणार आहे। तर तुमच्या जे कस्टमर आहे त्यांनाही असं एक्सप्लेन करून तुम्ही सांगू शकता, जर तुम्हाला गळ्याची डिझाईन नसेल तर वरची साईडचा जो पार्ट आहे तो प्लेनमध्ये येणार। आता असं केल्यानंतर मागचा पार्ट आपण प्रॉपरली असं ठेवल्यानंतर बाहीची उंची तुम्ही एकदा चेक करायची। आता माझी बाहीची उंची आहे कस्टमरची शिवून 11ची, म्हणजे मी ही जी हाईट आहे 12 इंचाची घेतलेली आहे। आता मी हे अगोदर बघणार। आता हा एक परफेक्ट मोर आहे आपला, म्हणजे तो पॅच आहे, त्या साईडवर हे काठाच्या बाजूने काठ ठेवून बघणार का माझी हाईट पुरती का नाही। 1 मिनिट मी इकडे सरकवून घेते आणि तुम्हाला
दाखवते. तर बघा मी हे काठ प्रॉपरली असे ठेवले, पण काय झालं, हा पाठीमागचा भाग आणि हा पाठ एकावर एक आलेला दिसला. तर मग अशा वेळेस आता कटिंग कसं करणार हा मोठा प्रश्न आपल्याला पडलेला असणार. तर हा जो पार्ट आहे आपण थोडासा या साईडने असा फोल्ड करून घेणार आणि आपली बाही परफेक्ट अशी येणार की नाही हे बघून घेणार. तर बघा हे काठ मी असे ठेवल्यानंतर आता हा सेंटर तर आपण नंतरून घेऊया, पहिले हाईट बसते का नाही आपण ते बघूया. तर असा थोडासा फोल्ड आपण करून घ्यायचा तुमच्या हाईटनुसार. तुमची जर हाईट बाहीची कमी असेल तर तुम्ही जेवढा कमी कपडा पडला ना तर आपला पाठीमागचा भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा. बाहीला बिलकुल जॉईंट द्यायचा नाही, पाठीमागच्या साईडने आपल्याला जॉईंट द्यायचा असतो. तर मी अशा पद्धतीने ठेवून बाहीचं हे पार्ट ठेवून घेतलं. आता काय करणार, अगोदर मी मागचा पार्ट अशा पद्धतीने ठेवल्यानंतर कट करून घेणार. अगोदर हा पार्ट आपण प्रॉपरली कट करून घेऊया. आता हे फॅब्रिक मी जास्तीचं कट करत नाही, कारण की याची जी गळा रुंदी आहे 2.5 ते 2.25 इंचीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही अगोदर ही जी गळा रुंदी आहे ती पण चेक करून घ्यायची आणि त्यानुसारच हा कपडा वाढवायचा असतो. आता मी हे कट करून घेते. बघा हा पार्ट मी प्रॉपरली अशा पद्धतीने कट करून घेतला. अर्धा इंच शिवण्यात जाणार, फक्त 2 ते 2.5 इंच आपला हा गळ्याचा पार्ट उरणार. तो कसा चेक केला ते लक्षात घ्या. 4 साडेचारची त्यांना पाठ लागते, एवढा फोल्डमध्ये अर्धा इंच जाणार, पाठ प्रॉपरली तेवढी राहणार आणि तिकडून वरती हा आपल्याला उंचीला ठेवून हा मागचा पाठ कट करून घ्यायचा. आता हा पाठ कट केल्यानंतर इकडे आपण हे उरलेला कपडा अगोदर याला जॉईन करणार, मग हा पाठीमागचा पाठ आपण तयार करून घेणार. ओके, तर हे पाठ अशा पद्धतीने कट केला. आता बाहीचा पाठ कट करताना तर बघा हा पाठ मी पहिले बाजूला काढून घेते आणि हे जे मोराचे पॅच आहे ते मोराचे पॅच आपल्याला एकावर एक असे ठेवून घ्यायचे असतात. बघा हे मोराचे पॅच मी एकावर एक ठेवून घेतले. बाकीचा कपडा मी बघितलेला नाही किंवा पाठ पण मी ठेवलेले नाही कोणतेच. तर मेन महत्त्वाचा मागचा पाठ ठेवून तो कट करून घ्यायचा. आता बाहीचा पॅचही मोराचा एकावर एक ठेवला, म्हणजे हा पॅच जो पण असेल तो असा ठेवला. आता ही जी बाही मी कट केलेली होती बघा तुम्हाला दाखवली, तर मी अस्तर 1 मीटर वापरल्यामुळे मला ह्या साईडलाही अस्तराचा जॉईंट द्यावा लागणार. ओके, तर मी हा बाहीचा हा सेंटर बघणार, हा सेंटर. आता हा सेंटर आला. आता मोराचाही सेंटर आपल्याला दिसतोच आहे, तो सेंटरवर सेंटर ठेवून असा अशा पद्धतीने. तर बघा हा जो कपडा उरलेला आहे जास्तीचा तो आपण जास्तच, कारण की एवढा पट्टा आपण अगोदर अस्तरला आणि मेन फॅब्रिकला शिवणारच आहे. तर इकडचा कपडा मग उरलेला आहे, तर मी हा असा कट करणार आणि इकडे मी जॉईन करणार, म्हणजे हे दोन्ही पॅटर्न अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करणार आणि याचा फक्त एकच वरचा जो पार्ट आहे उरलेला त्यालाच मी हा मेन फॅब्रिकचं कटिंग लावणार. आता बाही आपण कट करून घेऊया. समजलं मी हे बाहीचं कटिंग कसं केलं. आता ही झाली आपली बाहीची कटिंग. तर जॉईंट पण तुम्हाला लक्षात आलेलाच असणार. अगोदर काय करणार, मी अस्तराला जॉईन करून घेणार, त्याच्यानंतर ह्या जे मेन कपडा आहे इकडून या कपड्याला जॉईन देणार आणि ह्या साईडने प्रॉपरली 2-2 पट्ट्या मी याला जॉईन करून घेणार, म्हणजे प्रॉपरली अशी बाही तयार करून घेणार आणि त्यानंतरच बाही शिवणार, पलटी करणार. तर कटिंग करताना जे महत्त्वाचा पॉईंट होता तो मी तुम्हाला आत्ता शेअर केला. आता नंतर बाकीचा जो कपडा उरला आहे त्याच्यात पण आपल्याला मॅनेज करावं लागतं. बघा मागचा पार्ट बाही कट झाल्यानंतर पुढचे पार्ट मी एवढ्याशा कपड्यात कसा मॅनेज करते. आता हे बघा हे खूप असं मधून इकडं तिकडं कटिंग झालेलं आहे. आता त्याचं हे प्रॉपर असं व्यवस्थित आपले पार्ट कुठे बसणार हे आपल्याला अगोदर चेक करायचे असतात. तर मी आता बघा आपल्याला कटोरी, साईड पॅटर्न आणि क्रॉस पट्टी एवढे 3 पॅटर्न आपल्याला एवढ्याशा तुकड्यांमध्ये बसवायचं आहे. तर तुम्ही एकदा माझं म्हणजे मी कोणत्या अँगलनी कसा कपडा ठेवता हे प्रॉपरली बघा आणि त्या पद्धतीने तुमचे पॅटर्न बसतात की नाही हे तुम्ही एकदा अगोदर कटिंग करण्या अगोदर चेक करायचं आणि मगच तुम्ही ते कट करायचे. पण माझा अशा पद्धतीने कपडा उरलेला आहे तर मी अशा पद्धतीने
कट करणार ते तुम्ही बघा. तर हा जो कपडा आहे बघा एक पट्टा, तो मी एक हा राऊंड शेप असल्यामुळं हा अगोदर कटोरी ठेवून बघते. तर एवढ्याशा कपड्याला आपले पॅटर्न कुठे बसणार हे आपल्याला पहिले ठेवूनच बघायचे असतात. तर बघा ह्या राऊंडमध्ये जसं हा राऊंड मी कवर करून हा कटोरीचा पार्ट बसवून घेते. कपडा खूप कमी असल्यामुळे मॅनेज करायलाही आपल्याला तेवढा त्रास होत असतो. बघा मी या पद्धतीने ठेवल्यानंतर माझ्या वरच्या साईडनी बघा हा जो कटोरीचा पॅटर्न आहे तो बसलेला आहे. 1 मिनिट मी तो बाजूला करून वरती सरकवून घेते. आता हा जो उरलेला कपडा आहे तर माझा साईड पॅटर्न बसतो की नाही मी ते चेक करून घेते. तर हा पार्ट मी असं एकावर एक ठेवते. मग हा साईड पॅटर्न मी बसवून बघते. तर हा बघा हा शेप असा आलेला आहे. तर हा शेप मी असा ठेवला. आता बघा इकडे पण कटोरीचा स्पेस उरला आपला. हा दोन्ही कपडा आपल्याला उरलेला आहे आणि हे दोन्ही पॅटर्न आपले प्रॉपरली असे काठ सोडून बसलेले. तर तुम्ही पण हे लॉजिक लावून बघायचं की आपली प्रॉपरली कटोरी इकडं बसल्यानंतर साईड पॅटर्न ह्या साईडनी बसतो की नाही. आता आपण हे दोन्ही पॅटर्न कट करून घेऊ. त्यानंतर क्रॉसपट्टी आपण कट करून घेऊ, कारण की आपल्याला बाहीला पण जॉईंट द्यायचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे त्याला पण जॉईंट द्यायचा. कटोरी मग कट करून घेते अगोदर. हा कटोरीचा पार्ट मी कट केला. साईड पॅटर्नचा पण पार्ट कट करून घेते. थोडासा जवळजवळ कट करा, आपल्याला कपडा भरपूर लागणार आहे. अशा पद्धतीने ठेवून घेतला. आता तो कट करून घेते. तर बघा हा साईड पॅटर्न आपला कट झाला. कटोरी ही आपली एकदम प्रॉपर कट झाली. आता आपण क्रॉसपट्टीला कुठे ॲडजस्ट होईल ते बघूया. हा काटता आपण थोडा नंतरूनच विचार करूया. आता बघा एक प्रॉपरली क्रॉसपट्टी आपली या साईडने निघणार आहे. आता सिंगलच कट करावं लागेल, कारण की आपण 2 याला जॉईंट देण्यापेक्षा एकाच याला जॉईंट देऊया. तर बघा ही एक सिंगल क्रॉसपट्टी मी अगोदर कट करते. थोडी जास्तीचीच कट करायची. आता हा शेप मी मुद्दामून असा एकसारखा कट केलेला नाही. याचं रिझन सांगू. आता हे सेपरेट आपण कट केलेलं आहे. जेव्हा आपण क्रॉसपट्टी शिवायला घेऊ ना त्यावेळेस जर तुमची बाजू उलटी पलटी झाली तर आपल्याला ती मॅनेज करता आली पाहिजे. सरळ बाजूपासूनच आपण ती क्रॉसपट्टी कशी बसवू म्हणून आपण ही जी पट्टी आहे एकसारखी मी जास्तीचीच कट करून घेतली. आता बघा ह्या साईडला मी एक क्रॉसपट्टीचं कटिंग करून घेते आणि हा जो कपडा आहे ना असा जॉईंट करून पहिले ठेवूनच घेते. असा म्हणजे एकाच क्रॉसपट्टीला आपल्याला जॉईंट येणार. हे फिटिंगमध्येच जाणार. फक्त ह्या लेसपासून अर्धा इंच मी बाजूला घेऊन ही क्रॉसपट्टी कट करून घेते. तर अशा पद्धतीने मी क्रॉसपट्टीलाही जॉईंट देणार. आता बघा एवढा मोठा ब्लाऊज पीस आहे. मला क्रॉसपट्टीलाही जॉईंट आला, बाहीला पण जॉईंट आला, त्याच्यानंतर बॅक साईडनेही जॉईंट आलेला आहे. तर बॅक साईडचा जॉईंट हा फक्त 1 ते 1.5 इंचाचा होता. तर फिटिंगमध्येच जाणार असतो. त्याला मी पट्टी नाही लावली, म्हणजे जॉईंटचा कपडा नाही लावला तरीही माझा मागचा पार्ट व्यवस्थित असा तयार होणार. तर तुमचाही जर मागची साईड जर 1.5 इंच किंवा अर्धा, तर बघा हे जे आपला पाठीमागचा भाग जो असतो 1 ते 1.5 इंच आपल्याला जर कमी पडलेला असेल
तर अशा वेळेस आपण याला जॉईंट म्हणजे ह्या कपड्याला आपण या फॅब्रिक जॉईंट करणार नाही, कारण की आपल्याकडे ऑलरेडी कपडा खूप कमी आहे आणि तुमची फिटिंग जरी इकडे आले तर तुमच्या 2-3 टिपासाठी आपल्याला हा कपडा आहे, हा कपडा कट नाही करायचा. तर याला हा कपडा जॉईंट न करता डायरेक्टली मागचा पार्ट केला तरी चालेल, कारण की हा फिटिंगमध्ये 2 इंच आपला जाणारच आहे. जर कपडा असेल तर नक्की लावा, नसेल तर नाही लावला तरीही चालेल. त्यानंतर बघा बाहीला मी अस्तर जॉईंट करून घेणार आणि प्रॉपर ही बाहीची कटिंग करून घेणार अस्तराची. ते झाल्यानंतर हा जो कपडा आहे आपण मेन फॅब्रिकचा, तर ह्या साईडने बघा असं ठेवल्यानंतर एक साईड तर आपली प्रॉपरली कटिंग झालेली, तर ह्या वरच्या साईडने फक्त आपल्याला तेवढ्याच साईजचा कपडा जॉईन करायचा आणि ह्या साईडने आपल्याला 2-2.5 इंचाचा कपडा जॉईन करून या पद्धतीने आपल्याला ही बाही पूर्ण कवर करून घ्यायची, शिवून घ्यायची. आणि कपडा आपला जसा उरेल त्यानुसार आपण तो ॲडजस्ट करून घ्यायचा. तर समजला तुम्हाला किती कठीण असते ही अशी मोठ्या ब्लाउजांची कटिंग करणं. तर सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तीही सांगितली. त्याच्यानंतर हा गळ्याचा बघा वरच्या साईडने तेवढा इंचाचा अंतर ठेवून हा वरचा गळा कट करायचा. आपल्या पाठीचं मेजरमेंट घ्यायचं, त्यानुसार हा गळा वरती ठेवून कट करायचा. जर कोणाला डिझाईनचा गळा करायचा नसेल तर तेव्हा ही पद्धत फॉलो करायची, नाहीतर मग दुसऱ्या पद्धतीनेही कटिंग करता येते. तर मी माझ्या चॅनलवर असे जे आरीवर्क केलेले ब्लाऊज असतात किंवा मग वर्क केलेले ब्लाऊज असतात त्यांचेही कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तोही तुम्ही बघू शकतात. प्रॉपरली कटिंग स्टिचिंग मी दाखवलेले आहे. हा व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश हाच होता, कारण की याचं माप भरपूर मोठं आहे. म्हणजे उंचीला 14ची आहे, छातीचं माप ही आपली 10ची फिटिंग म्हणजे 40चं माप आपलं छातीचं आहे आणि बाही उंची पण 11ची आहे. तर अशा वेळेस खूप कठीण असतं हे ब्लाऊज कट करायचं. ते कित्येक जणांना आलं नसतं, तर हा व्हिडिओ म्हणूनच मी शेअर केला की तुम्हालाही मोठ्या साईजचा ब्लाऊज पीस म्हणजे माप जे आहे अशा छोट्या ब्लाऊज पीसवर कट करता येईल, तेही वर्कवाल्या ब्लाऊजमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी खूप सारे ब्लाऊज शिवत असतात, अशा साऱ्या अडचणी येतच असतात. जर तुम्हालाही जर खूप साऱ्या अडचणी येत असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, जेणेकरून तुमच्या अडचणीचं सोल्युशन माझ्या चॅनलमध्ये नक्की होणार. थँक्यू.